सावळे गावामध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जर्मन क्रिकेट क्लब जावळे, त्याचप्रमाणे कैलासवासी निलेश 11 जावळे पुरस्कृत तुम्हाला नववर्षानिमित्त सत्यनारायणाची पूजा जे त्यांच्याकडून पहिल्यांदाच यावर्षी आयोजित केली आहे. तर या सत्यनारायणाच्या पूजेबद्दल सांगायचं झालं तर सगळेच खेळाडू असतील, सगळेच स्तरावरील समालोचक असतील, पंच असतील, अपडेटर्स असतील, त्याचप्रमाणे सगळे आयोजक असतील, क्रिकेट क्षेत्राशी निगडीत सगळ्याच व्यक्ती आणि त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्राची व्यक्ती, सामाजिक क्षेत्रामधील सगळ्या व्यक्ती, सगळ्यांना मोठं निमंत्रण आहे त्यांचं. तर जरूर आपण 1 जानेवारी 2022 रोजी जावळे गावामध्ये येऊन या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवाल ह्याचं आम्ही जाहीर आमंत्रण देतोय तुम्हाला मायक्रोफोनवरून. आणि या ग्रामस्थ मंडळ जावळे यांच्या वतीनं हे सत्यनारायणाची पूजा आणि ठिकाण असेल ते हनुमान मंदिर जावळे. 1 जानेवारी 2022. मराठीमधील अजून एक अप्रतिम समालोचक दिनेशजी पाटील सर बेलवली यांचं या ठिकाणी आगमन झालंय, परंतु त्यांचा संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. तर प्रसाद घरत आणि संदेश म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले, आमच्या समवेत जॉईंट झाले दिनेशजी पाटील सर बेलवली. तर गोलंदाजी मार्कवर मात्र आपण पाहतोय तो सुदेश साळुंके. सुदेश साळुंके सज्ज होतोय. पहिलं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल फक्त पाहायला गेलं तर ढकलला आहे मिड ऑफ कडे. टोक्यामध्ये कुदरच पहिलं इथे मिसफील्ड झाले आणि दुसरी धाव मात्र कंप्लीट गेली. एक छोटीशी चुकी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर मात्र आलाय तो प्रसाद घरत. खातंही उघडले 2 या धावेनं. सामन्याचा आनंद घेतात सन्माननीय स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनी तुबे साहेब, त्याचप्रमाणे कारगी एंटरप्राइजेसचे पार्टनर निलेशजी म्हात्रे. स्वराज एंटरप्राइजेस नाव आजकाल मोठं चर्चेमध्ये आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न ऋषी त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. थोडासा पूल करण्याचा प्रयत्न कदाचित बॅटला चाटून गेला होता की काय, कारण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकांचे चेहरे आपण पाहिले, अंपायर सुद्धा सांगतात बॅटला स्पर्श होऊन इथे मात्र चांगली चान्स होती विकेट किपर ऋषी नाईककडे. ही चान्स मात्र थोडीशी मिस झाली. थोडासा अवघड जरूर असतो जेव्हा क्लोज किपिंग होत असते. गोलंदाजी चांगली होते. सुदेश साळुंके पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र समोर खेचलाय हा फटका. बॉल मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून उडवलाय. प्रसाद घरतच्या बॅट मधून हा पहिला षटकार. एकच योद्धा इथे जन्मला शिरडोनिया भूमीवर. वासुदेवाचं नाव गाजतंय इतिहासाच्या पानावर. वासुदेवाचं नाव गाजतंय इतिहासाच्या पानावर. हा षटकार नक्कीच आत्मविश्वास वाढवून देणारा ठरेल. जावळे टीमला शुभेच्छा येतात प्रमोदजी ठाकूर लोणिवली यांच्याकडून. स्वागत आहे प्रमोदजी. तर झेल सुटल्यानंतर आता मात्र पुढच्याच बॉलवर सुदेश साळुंकेला आसमान दाखवलं जाते. धावफलकावर धावा लागल्या त्या 8. सुदेश पुन्हा एकदा. यावरचा बॉल बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि तदनंतर मात्र पॉईंटच्या वरतून स्क्वेअर कट केलाय. 3 क्षेत्ररक्षक धावतात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी तोपर्यंत मात्र सहजतेनं पूर्ण केल्या त्या दुहेरी धावा. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र निलेश 11 जावळे संघ जाऊन पोहोचलाय तो दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. यंदाच्या हंगामामध्ये खूप खोऱ्यानं धावा उभारल्यात. त्या प्रसाद घरतच्या फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच पाहायला गेलं तर देवळोलीचं मैदान त्या ठिकाणी पहिलं अर्धशतक यंदाच्या हंगामामध्ये त्यानं झळकावलं. कांबे संघाच्या विरोधामध्ये ती कामगिरी केली होती. यावेळेस मात्र प्रसाद घरतचा झेल उंच गेलाय, झेल मात्र सुटलाय. दैव बलवत तर एखाद्या खेळाडूला 2-2 जीवनदान एकाच ओव्हरमध्ये मिळणं यापेक्षा नशिबाचा भाग काय असू शकतो. अधीर भगत संघाचा सिनियर खेळाडू त्या ठिकाणी होता. ऋषी नाईक थोडासा पाहायला गेलं तर नाराज जरूर असेल, कारण ही गोल्डन चान्स होती आणि ही गोल्डन विकेट सुद्धा आहे. त्याच्यासाठी जाळं रचलं होतं. मी कौतुक करेन सुदेश साळुंकेच्या गोलंदाजीचं. 2-2 वेळा प्रसाद घरतचा उडालेला त्याच्या गोलंदाजीवरचा झेल सुटलाय. अकुट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र सरळ जातो यष्टीरक्षक ऋषी नाईकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 2 वेळा मिळालेली संधी, 2 वेळा मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं कशा पद्धतीनं करणार येणारा काळ ठरवेल. परंतु सुदेश साळुंकेच्या या ओव्हरमध्ये धावा जमा केल्या त्या निलेश 11 जावळे संघानं बिनबाद 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात फुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय वोडाफोन वहाळ संघाकडून. गोलंदाज अधीर भगत झेल सोडला होता. फार मोठं दडपण असेल आता तर त्याच्यावर एक प्रकारचं बोज, एक प्रकारचं ओझं असेल त्या झेलचं. या ओव्हरमध्ये मात्र काय चमकदार कामगिरी करतोय पाहावं लागेल. पहिलाच बॉल यावेळेस आडव्या बॅटनं खेचला. जमिनीला समांतर फटका. ऑन साईडला डीप मिड विकेट क्लिअर करत असताना प्रसाद गरजच्या बॅटमधून मात्र हा दर्जेदार षटकार. मिळालं जीवदान, याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान. थँक्यू. जीवनदान मिळाल्यानंतर मात्र आक्रमक होत असताना पाहायला मिळतोय तो प्रसाद गरज. यावेळेचा फटका कव्हर्सला खेळलाय. इथून मात्र पाहावं लागेल क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाले. बॉल सीमा पार. ऑफ ड्राईव्हचा क्लास फटका. प्रसाद गरजच्या बॅटमधून मात्र गोळीच्या वेगानं हा खणखणीत असा चौकार. यंदाच्या हंगामामध्ये 3 अर्धशतकं या खेळाडूच्या नावावर आहेत. पहिलं अर्धशतक पाहिलं होतं आपण देवळोली गावामध्ये, जेव्हा मात्र कांबे संघाच्या विरोधामध्ये 55 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर आपण पाहिलं ओळ्याच्या मैदानावर मात्र 20 बॉलमध्ये 50 धावांची खेळी बिंगारी संघाच्या विरोधामध्ये. परंतु त्यानंतर मात्र क्लास इनिंग पाहायला मिळाली होती. ती 78 धावा चेस करत असताना प्रसाद गरजच्या बॅटमधून मात्र त्या धावा आल्या होत्या कोहली संघाच्या विरोधामध्ये. आणि नेहमीच अर्धशतक्या खेळा करण्यासाठी, लॉंग इनिंग करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पहिल्या षटकामध्ये 2-2 जीवनदान दिल्यानंतर मात्र या जीवनदानाचा पुरेपूर फायदा मात्र उठवला आहे तो फलंदाज प्रसाद गरज. 8 बॉलमध्ये 23 धावांवर खेळतोय. अजूनही याचा साथीदार संदेश मात्रेला खातं उघडण्याची संधी मात्र मिळालेली नाहीये. सगळ्याच्या सगळ्या धावा प्रसादच्या नाबावर स्वतःला ऍडजस्ट केलं. काय एक्झिक्यूट केला फटका. बॅकफुटला आला आणि तदनंतर मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता क्लास इनिंग पाहायला मिळते प्रसाद गरजच्या बॅटमधून. आता मात्र चांगलाच प्रसाद दिलाय तो अधीर भगतला. पहिल्यांदा झेल सोडला. त्यानंतर आतापर्यंतचं हे षटक जर आपण अधीरचं पाहिलं 16 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक ठरतंय. पॉवर प्लेचं षटक आहे. राईट अप राऊंड विकेटनं हा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. क्लास इनिंग पाहायला मिळतंय. अप्रतिम दर्जा पाहायला मिळतोय फलंदाजी मधला. स्क्वेअर कट केलाय. बॉल मात्र डी पॉइंट सीमारेषा पलीकडे. प्रसाद गरजच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. आधी मला माझी जानू म्हणायची बबड्या पिल्लू बाळ्या. आधी मला माझी जानू म्हणायची बबड्या पिल्लू बाळ्या. आता म्हणती लाडानं आला बाई शंकर पाळ्या. आता म्हणती प्रत्येक चेंडू आता मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये करिश्मा करतोय तो प्रसाद गैरत. अधीर भगतचं हे बागडं षटक. 20 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. लो फुल टॉस बॉल. इथून मात्र 2 पायांच्या मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक पाहायला गेलं तर बहारदार चौकार येतोय प्रसाद गरजच्या बॅटमधून. आणि या षटकानंतर मात्र अधीर भगत थोडासा बधीर झाला असेल, कारण तब्बल 24 धावा खर्च कराव्या लागल्या त्या अधीर भगतला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकानंतर मात्र काय आक्रमक दर्जाची सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये बिनबाद 35 धावा जावळे संघाच्या धावफलकावर. जानी गाजविला 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 रायगड जिल्हा. जानी गाजविला
गाजविला गाजविला रायगड जिल्हा माझ्या मागचा गुलाब किल्ला माझ्या मागचा गुलाब किल्ला माझ्या मागचा 35 धावा. जखमीवर मीठ सोडलं जाते प्रसाद घरतकडून. 2-2 जीवनदान मिळाल्यानंतर संधीचं सोनं करता आलं नाही वोडाफोन वहाळ संघाला. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. सुदेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिलाय. तिसऱ्या षटकाची फार मोठी जबाबदारी असेल. समोर मात्र स्ट्राईक केला संदेश यावेळेस मात्र स्वतःला ऍडजस्ट करून बॉल खेळलाय. तो स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. पहिल्या विकेटचं पतन मात्र होईल. अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळालाय वोडाफोन वहाळ संघाला. ही पहिली मच निडेड विकेट आपण म्हणूया. ही सफलता मात्र मिळवून दिले ती सुदेश साळुंकेनं. पहिला धक्का बसला तो निलेश 11 जावळे टीमला 35 या धावसंख्येवर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मनीष कडू रायझिंग स्टार आहे या टीमचा. गेल्या वर्षभरामध्ये मात्र प्रचंड प्रभावित केलंय. ज्या ऊर्जेनं मात्र मनीष कडू मैदानामध्ये खेळतोय. लाजबाब कामगिरी केले यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा. दोनही आता मात्र स्टार खेळाडू मैदानावर असतील. गोलंदाज सुदेशचा हा बॉल अकूट टप्प्याचा होता. पूल केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनच्या वरतून उडवलाय हा गगनभेदी आणि गगनचुंबी प्रसाद गरजच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. सगळ्याच्या सगळ्या धावा आतापर्यंत जावळे संघाच्या धावफलकावर प्रसाद गरजच्या माध्यमातून आल्यात. काय इनिंग आहे. एक हाती लढतोय. इथे मात्र बॉल ढकललाय. फक्त दिशा दिली होती मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद गरज थांबण्यास तयार नाहीये. धावांचा ओघ मात्र असाच कायम आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 45 आणि सगळ्याच्या सगळ्या धावा मात्र प्रसाद गरजच्या नावावर 45 वर खेळतोय. मोगलशाहीचा टळतो सेना पाहून शुभा भडकला. 45 धावांवर खेळतोय. सगळ्याच्या सगळ्या धावा जावळे टीमच्या 100% योगदान दिले या खेळाडूंना. सुदेश साळुंके सुद्धा थोडासा महागडा ठरतोय. सुदेश साळुंके के नाईट ट्रॉफी आम्हाला आठवते. त्या स्पर्धेमध्ये मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये मात्र मालिकावीर बाईक मिळाली होती. या गोलंदाजाला अफलातून परफॉर्मन्स सादर केला होता. परंतु तोही प्रसाद गरज समोर निष्प्रभ ठरतोय. टप्प्याचा बॉल यावेळेस दडपण जाणवतोय. सुदेश साळुंकेवर व्हाईट बॉलचा इशारा वाईटलाईनच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू मात्र स्वैर मारा दर्शवला. तर लेजंड अंपायर हेमंत कोळी डे नाईट स्पर्धा करतात. कौतुक करावं लागेल हेमंत कोळी यांचं. कारण ट्रॉम्बे इथे रात्रीची स्पर्धा सुरू आहे. पुन्हा दिवसा येणं फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. प्रसाद गरज यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळतोय. सिंगल येते. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. जाऊन पोहोचले ती 47. सगळ्या धावा 47 प्रसाद गरजच्या नावावर आहेत. 46 धावा. एक वाईट पडलाय माफ करा. आणि सगळ्या धावा 100% योगदान मात्र पाहायला गेलं तर प्रसादचं आहे. सुदेश साळुंके. आता मात्र मनीष कडू येतोय. रायझिंग स्टार आहे या टीमचा. या खेळाडूने प्रभावित केलंय. त्याच्याकडून सुद्धा फार मोठी अपेक्षा असेल या मॅचमध्ये. लेफ्ट हँडेड आहे डावखुरा. त्याच्या फलंदाजीसाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते. जेव्हा स्ट्राईक रोटेट होते ना तेव्हा तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करावा लागतो. पण डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक लॉंग ऑनला उभा केलाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कम्प्लिटली बीट झालाय. बॉल गलीकडे सरकलाय. तोपर्यंत मात्र बाईकच्या स्वरूपात येणारी सिंगल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावर. ऋषी नाईकला लॉंग इनिंग खेळावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये असंच काहीसं दिसतंय. तोही मोठ्या मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. टप्प्याचा बॉल इथून मात्र स्लॅश केलाय. काय फटका सजवलाय. कव्हर पॉइंटच्या वरतून बाहेर चाललाय आणि प्रसाद गरज झळकवतोय. आणखीन एक अर्धशतक. वेल प्लेड. यंदाच्या सीझन मधलं 4थं अर्धशतक त्याच्या नावावर आहे. आणि 15 चेंडू आणि 52 धावा. प्रसाद गरज एकदा बॅट उंचवायची आहे का. कारण ही दृश्य साई ब्रीद लाईव्हच्या कॅमेऱ्यातून कैद होणार आहेत.
आणि बऱ्याच जणांना स्टेटस सुद्धा आजकाल ठेवता येतो जेव्हा बॅट उंचावली जाते. थँक्यू, अभिनंदन प्रसाद गरत. सुमित पाटीलनं या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दापोली संघाकडून खेळत असताना 15 बॉलमध्ये 53 आणि हे दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं. ते 15 बॉलमध्ये झालंय 52 धावा. सुमित पाटील क्लास इनिंग पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली होती. 6 चेंडू 6 चौकारांचा खेळ त्यानं साकारला होता. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाणार आहे त्यामुळे सज्ज राहा. पाणी घेऊन जावं लागेल 12th मॅनला आमच्या. क्लास इनिंग 2-2 जीवनदानानंतर मात्र हे केलेलं अर्धशतक जखमेवर मीठ चोळणार आहे. ते झेल आता मात्र आठवत असतील वडापूर वहाळ संघाला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि या धावफलक मात्र वेगानं पुढे सरकत चालले. ते तब्बल जाऊन पोहोचले 54 या आकड्यावर आणि 18च्या सरासरीनं ही वाटचाल सुरू आहे निलेश 11 जावळे संघाची. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. वळूया आमचे लाडके डीजे मास्टर जितू पाटील यांच्याकडे. थँक्यू. 54 धावा या 2 ओव्हर्समध्ये रोखावं लागेल आणि त्यासाठी मात्र गोलंदाज येतोय प्रवीण मुंबईकरचा. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस मात्र मनीष कडूच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. Thank you. 60 धावा कंप्लीट होत आहेत. जबाबदारी आहे प्रवीण मुंबईकर यांच्यावर. टप्प्याचा बॉल होता. बॅटची एज घेतली. बॉल मागे येतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू. दडपण आता मात्र स्पष्टपणे जाणवतोय वडापूर वहाळ संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या चेहऱ्यावर. कारण या खेळीमध्ये थोडासा अस्ताव्यस्त झालाय परंतु अजूनही मॅचमध्ये कमबॅक करता येऊ शकतं. जर ही धावसंख्या 70च्या आतमध्ये रोखता आली वडापूर वहाळ संघाला तर ऋषी नाईक एक असा अस्त्र आहे का जो कधीही काहीही करू शकतो. लो फुल टॉस बॉल ट्राय केलाय. बडॉनच्या दिशेमध्ये खराब क्षेत्ररक्षण होते. ऋषी नाईक येतोय मागे लॉंग ऑनला. तोपर्यंत मात्र सिंगल. हे दडपण आहे. जे क्षेत्ररक्षणामध्ये चुका होतात ना हे दडपण आहे. प्रेशर आहे. परंतु हे प्रेशर झुगारून आता मात्र खेळ साकारावा लागेल तो वडापूर वहाळ संघाला. सामना संपलेला नाहीये. अजून बराच क्रिकेट या मॅच मधला बाकी आहे आणि असं असताना मात्र थोडंसं मोटिवेट करावं लागेल ते सगळ्याच खेळाडूंना. ऋषी नाईकला क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रसाद गरजसाठी आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गोलंदाज सज्ज प्रवीण मुंबईकर यांचा पुढचा चेंडू. मागे खेळण्याचा प्रयत्न. अंपायर समोर पाहतो दीपक बोराडे सरांचा इशारा येतो. बॅट बॉल्स एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद जाऊन पोहोचल्या. स्कोर काढतो तब्बल 62. 62 या आकड्यावर 62 धावा झाल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना निलेश 11 जावळे संघ. प्रवीण मुंबईकर पुन्हा एकदा सज्ज होतील प्रसाद गरजसाठी. याचा हा फटका खणून काढलाय. बॉल मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं आणि अखेरीस मात्र विकेट प्राप्त झाले. ती गोलंदाज प्रवीण मुंबईकरला चांगला झेल समीरनं त्या ठिकाणी टिपलाय आणि ज्या विकेटची मात्र नितांत आवश्यकता होती ती विकेट अखेरीस मात्र मिळाले. वडापूर वहाळ संघ थोडासा कमबॅक या मॅच मध्ये करत असताना प्रवीण मुंबईकरच्या षटकामध्ये 16 चेंडू आणि 52 धावांची इनिंग. आणखीन एक अर्धशतक मात्र झळकावलं गेलं ते प्रसाद गरजच्या माध्यमातून. क्लास इनिंग यावेळेस मात्र फिनिश होते ती प्रसाद गरजची. प्रवीण मुंबईकरला यावं लागलं तर विकेट घेण्यासाठी. क्लास इनिंग टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जात आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. खूप चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय. मनीष कडूच्या बॅट मधून मात्र हा स्ट्रेट ड्राईव्ह षटकार.
असाच घर जरी बाद झाला असला तरी मनीष कडूच्या पॅटमधून मात्र धावा येत आहेत. 2 षटकारांच्या मदतीनं तो खेळतोय. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 13 धावांची खेळी साकारले आणि आपल्या टीमसाठी मात्र महत्त्वपूर्ण योगदान देतोय. प्रभावित केलंय. इम्प्रेसिव्ह खेळाडू आहे मनीष कडू. संघाचा तारणारा म्हणूया, एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. परंतु फार मोठी जबाबदारी त्याच्यावर दिली. 3ऱ्या क्रमांकावर जाऊन मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं धावा जोडतोय आपल्या टीमसाठी प्रवीण मुंबईकर. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं यावेळेचा बॉल इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षकांना मात्र घेतलाय झेल आणि इथे संपवलाय मनीष कडूचा के. ही इनिंग शॉर्ट बट स्वीट याच ठिकाणी एंड होतोय. 6 चेंडू आणि 13 धावा त्यानं केल्या आपल्या टीमसाठी. परंतु मी कौतुक करेन प्रवीण मुंबईकर, 2 विकेट्स मात्र या ओव्हरमध्ये आपल्या नावावर. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. नवीन फलंदाज परेश बात्रे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगोदर गेलेला राहुल घरत. अतिशय विस्फोटक फलंदाज आहे राहुल. गोलंदाजीसाठी मात्र शेवटचं षटक, 5वं आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो रोहित चिर्लेकर. दफलकावर धावा लागल्यात त्या 68 धावा, 68 रन्स. चांगलं षटक पडलं तर नक्कीच एक मोमेंटम मिळेल वोडाफोन वहाळ संघाला. आणि त्यानंतर ऋषी नाईक आहेच, त्याच्यावर फार मोठी जबाबदारी या मॅचची असेल. परंतु या 6 बॉलमध्ये जर ही धावसंख्या 80च्या पुढे गेली तर थोडेसे कष्ट अजून घ्यावे लागतील. राहुल घरत त्याच्यामध्ये ती क्षमता जरूर आहे. आजपर्यंत मात्र आक्रमक दर्जाचा खेळ त्यानं सातत्यानं साकारलाय. रोहितचा हा बॉल अगदी गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर करता आलं नाहीये. बॅटची एज घेतली, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता. आज नवीन कॅप घालून निलेश 11 जावळे संघ उतरलाय. रोहित पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला डॉट बॉल आलाय राहुलसाठी. राहुल यावेळेस मात्र सरळ खेळतोय आणि सरळ डाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा मोठा धक्का सहन करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावांवर अंकुश ठेवण्याचं काम करतोय तो गोलंदाज रोहित चिर्लेकरला मिळते. ही फार मोठी सफलता. राहुल घरत 0 बाद. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर त्या ठिकाणी होते. पिंट्या खूप चांगला झेल, परंतु थोडासा कंट्रोल पाहायला मिळतो या षटकामध्ये. आणि हे षटक जर चांगलं पडलं वोडाफोन वहाळ संघाच्या दृष्टिकोनातून, हा स्कोर कार्ड मी म्हणेन 75च्या खाली आटोक्यामध्ये ठेवला या धावा चेस होऊ शकतात. मैदानाची आउटफिट फार फास्ट आहे. गोलंदाज तयार रोहित चिर्लेकर. थोडंसं रनअपमध्ये गडबड. डेड बॉलचा इशारा येतोय अंपायर. आपण पाहतोय हेमंत कोळी सर ट्रॉम्बे नाईट केली आणि आज डे करण्यासाठी एक क्रेज आहे क्रिकेटची आणि क्रिकेटसाठी समर्पण आपण म्हणूया. सो पुढे सरेंडर करतात. फार मोठे योगदान आहे त्यांचं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेचा बॉल खूप चांगला होता. इथे मात्र रोहित चिर्लेकर एका पाठोपाठ एक चेंडू मात्र निर्धाव काढतोय. ज्या निलेश 11 जावळे संघानं अक्षरशः पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांवर हुकूमत गाजवली, परंतु शेवटचं षटक नेहमी आपण म्हणतो काहीही झालं तरी मग कोणताही गोलंदाज आणा, या गोलंदाजाला तोडायचाच, फोडायचाच, हाणायचाच, मारायचाच याच उद्देशानं मात्र फलंदाजी केली जाते. परंतु या स्लॉगवरच्या षटकामध्ये रोहित चिर्लेकर सारखा गोलंदाज 3 चेंडू निर्धाव टाकते. परंतु यावेळेस दाखवलंय त्याला आसमान. लॉंग ऑनच्या वरतून उडवलाय. स्लॉटमध्ये होता हा बॉल आणि पाठवलाय 6 धावांकरता. षटकार सागर घरतच्या बॅटमधून निघालेल्या या षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 74 या आकड्यावर. 74 रन्स.
74 धाबा. रोहित चिर्लेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. खूप चांगली लाईन. यावेळेस मात्र पाहिलं मगाचा बॉल थोडासा ओव्हर पिचिंग होता, थोडासा पुढे हात टाकला होता, परंतु यावेळेस शॉर्ट ऑफ लेन केला. हे फार गरजेचं आहे. गोलंदाजांना मात्र आपली लाईन लेन चेंज करावी लागते. जेव्हा एखाद्या चेंडूवर मार बसतो लगेचच चेंज पाहायला मिळाला आणि व्हेरिएशन्स तुम्हालाच्याकडे असावेच लागते. आणि इथे मात्र कुठल्या स्पॉटवरून हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 4 चेंडू निर्धाव पडलेत या ओव्हरमध्ये. खूप चांगला बॉल. हाही बॉल मात्र मिडॉनपर्यंतच पोहोचेल. एकच धाव या ठिकाणी येईल. मी कौतुक करेन रोहित चिर्लेकरचं. ज्या मोठ्या आत्मविश्वासानं या समोरच्या सगळ्या दिग्गज फलंदाजांना तो सामोरा गेलाय. ही धावसंख्या थोडीशी सीमित जरूर ठेवले. 75 धावा झाल्यात. पाऊण शतकी मजल मात्र मारले. ते पहिल्यांदा फलंदाजी करत असताना निलेश 11 जावळे संघ आणि 76 धावांचं लक्ष ठेवलंय. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 76 धावा ऋषी नाईकच्या संघासाठी फार मोठ्या नाही आहेत, परंतु ऋषी नाईकची विकेट सुद्धा तेवढीच अनमोल असेल. आपण स्कोर कार्ड पाहतोय. प्रसाद घरातनं कुठल्या 16 बॉलमध्ये 52 धावा. संदेशला मात्र खातं उघडता आलं नव्हतं. त्यानंतर आपण पाहिलं मनीषकडून चांगली बॅटिंग केली. 6 बॉलमध्ये 2 षटकांच्या मदतीनं 13 धावा केल्या. राहुल गरज 0वर बाद झाल्या. परेश मात्र नॉट आऊट राहिला 0वर, परंतु सागर गरजच्या बॅटमधून 1 षटकारांच्या मदतीनं 7 धावांची खेळी साकारली. खूप चांगलं स्कोर आपल्याला पाहायला मिळालंय. ते 75 धावा या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवले. निलेश 11 जावळे संघानं या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवले 5 ओव्हर्समध्ये. कारण मगाशी आपण पाहिलं 4 ओव्हर्समध्ये 74 धावा मोहोज संघानं नोंदवल्या होत्या आणि त्यापेक्षा 1 जास्त धाव. परंतु आता मात्र सगळी मदार असेल वोडाफोन महाळ संघाची ती ऋषी नाईकवर. हा खेळाडू खेळपट्टीवर किती तग धरून खेळतोय त्यावर मात्र या सामन्याचा निकाल अवलंबून असेल. त्याला चांगली साथ मात्र द्यावी लागणार आहे सगळ्याच फलंदाजांना. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. संघर्ष तर अटळ आहे. पाऊण शतकी मजल मारायची. 76 धावा या मॅचमध्ये करायच्यात. परंतु जावळे संघाचं जरूर कौतुक करूया. प्रसाद घराचं 4थं अर्धशतक यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या नावावर येतं. तर 76 धावा मात्र कशा पद्धतीने होणार हे ऐकण्यासाठी खरं तर सकाळपासून उत्सुकता लागली. ज्या आवाजाची दिनेशजी पाटील सर जॉईन करतात आणि ऐकूया त्यांचा आवाज. हॅलो, नमस्कार. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वरासी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या त्या शिवसूर्याला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. ज्या मातीत घडलो, ज्या मातीसाठी ज्या माणसानं सदैव प्रयत्न केले, ज्या मराठी माणसासाठी सदैव लढले, ते तुम्हा आम्हा सर्वांचे आराध्य दैवत दिबा पाटील साहेब यांना सुद्धा मानवंदना देतो. आणि भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे माजी मान्य श्री बळीराम दत्तात्रय पाटील माजी सरपंच यांच्या नावानं माजी सरपंच चषक 2021 ही स्पर्धा खुलती आहे. 2021 आता संपत आला आहे आणि 2021च्या या उत्तरार्धामध्ये या फार मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. क्रिकेटवर जिव्हाळापाड प्रेम करणारी मंडळी. आता क्रिकेटच्या जोडीबरोबर शर्यती सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे शर्यती शौकीन आता मात्र क्रिकेटकडे थोडंसं कमी वळतील. परंतु क्रिकेट आणि शर्यती यामध्ये प्रेक्षक तुम्हाला खूप मिळतील आणि आपल्याला आनंदही देतील. या आनंदाला मनापासून जोपासताना या स्पर्धेमध्ये हे संघ पाहतोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा. सर्व कमिटी, भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे आणि सर्व सहकारी मिळून ही स्पर्धा मोठ्या मेहनतीनं सजवत आहेत. सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा आम्हालाही संधी मिळते आहे. या संधीबद्दल प्रथम आभार प्रकट करतो. आपण इथे पाहतोय 2 सायकल आणि अगदी होंडा शाईन मालिका वीरासाठी फार मोठी बाईक, चांगली बाईक या आयोजकांनी इथे स्पॉन्सर केली आहे. त्यांचंही भरभरून कौतुक केलं जाईल. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमधला
आजच्या दिवसातील आजच्या लॉर्ड्समध्ये दुसरा पण तो आजच्या दिवसातील तिसरा सामना. अगदी एक्सप्रेस लगत असलेला हा मैदान आणि आजूबाजूला असलेलं हिरवगार झाडांची हिरवळ तुम्हाला मात्र आनंद बाळ करील. मनात सदैव शांतता ठेवील. परंतु मनात शांतता असेल परंतु बॅटमध्ये मात्र तुम्हाला ऊब घ्यावी लागेल तुमच्या प्रयत्नांची, तुमच्या हिमतीची. कारण धाबळकर धाबा लागल्यात तब्बल 76. आमच्या समवेत दीपक पाटील सर पळसपे, वरिष्ठ समालोचक शिंदे सर आणि गुणलेखनामध्ये सोमनाथ पाटील सज्ज आहेत. तर शिंदे सरांना बोललो की ज्या वेळेला झेल सुटला प्रसाद घरतचा तो आज 50 करणार. त्यांनी ते 50 केल्या परंतु इथे ऋषी नाईकला 50 करावे लागतील तर सामन्यामध्ये जान राहील. एका बाजूला प्रसाद घरत तर दुसऱ्या बाजूला मात्र ऋषी नाईक. 76 धावा 15.20ची सरासरी राखायची आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झाला आहे. मनीष कडू वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन पहिल्या चेंडूवर 2 धाव्यानिशी ऋषी नाईक आपलं खातं खोलतोय. सलामीर ऋषी नाईक आणि प्रदीप मुंबईकर हे 2 खेळाडू पाहतोय. धावांचा पाठलाग मोठा आहे आणि त्यावेळे ज्यावेळेला मोठी आव्हानं असतात त्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला मोठे प्रयत्न करावे लागतात. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. ती शानदार जीत करण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ते शर्तीचे प्रयत्न पूर्वार्धामध्ये केले प्रसाद घरत आणि कंपनीनं. पण इथे मात्र ऋषी नाईक आणि मंडळीला या शर्तीचे प्रयत्न करत या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिपकायचं असेल तर फार मोठे इनिंग खेळावी लागेल. प्रदीप मुंबईकर याच्यामध्ये क्षमता आहे. एका बाजूला मोठ्या सामन्यामध्ये मोठी इनिंग खेळण्याची सवय ऋषी नाईकला लागली आहे. त्याच्यामुळे सामना अजून कोणी जिंकला नाही, सामना अजून कोणी हारला नाही. आव्हान जरूर मोठं असेल पण त्या मोठ्या आव्हानांचा पाठलाग करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. आपण पाहतोय वोडाफोन वहाळ संघ कित्येक वर्ष उलानोडमधला ताकदीचा संघ राहिला आहे. त्याचबरोबर निलेश हिरवण जावले संघ तेवढ्याच सक्षमतेनं खेळ खेळणारा संघ राहिला आहे. त्याच्यामुळे एकाच पंचकृषीतील 2 संघ आमनेसामने लढतायत अक्षरशः. कारण मैदानाच्या बाहेर मात्र तुम्ही मित्र असाल, मैदानामध्ये मात्र प्रतिस्पर्धी असता. ते प्रतिस्पर्धी दाखवलं आणि या चेंडूवरती मात्र प्रदीप मुंबईकरला अगदी स्वस्तात परतवलाय. 0वर परतलाय प्रदीप मुंबईकर. पहिला विकेट बहाल होतोय वोडाफोन वहाळ संघाचा. संघाची धावसंख्या निव्वळ 3 असताना. काय तुझं देऊल साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान. अगदी स्वस्तात परतलाय. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा तर परंतु प्रदीपचं परतणं अवघड जाईल. परंतु नवीन फलंदाज 1 डाऊन समीर नाईक एक हरवणारी असा खेळाडू आहे. काय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू होता. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. ऋषी नाईक फक्त पाहत होता, पॉईंटला छत्रपती तैनात होता. सुंदर चेंडू होता आणि या सुंदर चेंडूवर मात्र डिफेन्स जरूर केला परंतु चेंडू जमिनीला पडूच दिला नाही. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकानं काय लिहिली या चेंडू झेलला, थोडासा उभा जरूर राहिला परंतु पंच हेमंत कोळी सरांचं बोट मात्र आकाशाकडे गेलं आणि ते बोट दाखवतोय ऋषी नाईकला पॅव्हिलियनचा रस्ता. 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. धावसंख्या निव्वळ 3 असताना. अनेक झाले यापुढे होतील परंतु जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण करून शिवकल्याण राजा छत्रपती झाला. जाणता राजा होण्यासाठी मित्रांनो, राजा होण्यासाठी तुम्हाला लढाई कराव्या लागतात.
परंतु जाणता राजा होण्यासाठी आपल्या जनतेची अगदी पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. ते संगोपन केलं माझ्या राजानं आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे बनले. परंतु इथे जाणता खेळ करावा लागेल वोडाफोन वाळ संघाच्या एखाद्याच चांगला खेळाडूला. चांगला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षण होता प्रसाद घरत. आज बहारदार खेळ, नशीब आणि गुणवत्ता हातात सांगड घालून फिरतीये. लॉंग ऑन मिडॉनच्या मधून आला, मिडॉफच्या दिशेने चेंडू होता, पकडला, उचलला, फेकला, निव्वळ धाव मात्र मिळाली 1. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅकफुटवर जातोय वोडाफोन वाळ संघ. 2 बाद, निव्वळ आणि निव्वळ 4. 76 धावांचा पाठला करत असताना आले किती गेले किती, उडून गेला भरारा आणि संपला नाही आणि संपणारही नाही क्रिकेटवरचा उद्यान्मुख खेळाडूंचा दरारा. कोण करणार वार, कोण करणार पलटवार, क्रिकेट फॅनसाठी घेऊन आलोय संगीत धमाकेदार. आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ. तर नक्कीच फॉर्च्यून इव्हेंटचे सर्वेसर्वा राजेंद्रदादा मादरे खुटार यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेलं हे जिगरबाज युवा हे अफलातून गाणी होतं. आणि या जिगरबाज युवामध्ये आम्हा तिघांना पहिल्यांदा संधी मिळाली. त्याच्यामध्ये दीपक पाटील सर, गोरक्षनाथ पवार भिंगार आणि मी स्वतः दिनेश पाटील यांचा आवाज आम्हाला देण्याची संधी मिळाली. तर नक्कीच तो आवाज आपण आता ऐकला. धन्यवाद जेतू. सुंदर डिलिव्हरी, अतिशय सुरेख गोलंदाजी, जी ओळख आहे पंकजची, पंकज घरत एक सुरेख असा ऑलराऊंडर आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये मीर मयूर स्पोर्ट्स, मयूर शेठ भोईर कुंडेवाल त्यांचे मालक होते. त्या संघाकडून सुंदर कामगिरी केली पंकजनं. तोच पंकज आपल्या संघासाठी खेळताना लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट, चेंडू मात्र येतोय, उचलला जातोय पॉईंटच्या कव्हर पॉईंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक कव्हरला डीपला होता. येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर गोलंदाजी आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक निर्धाव चेंडू तुमचा धावगती वाढवतो, एक मोठा फटका धावगती कमी करतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. परंतु आत्तापर्यंत पहिलं षटक मनीषकडून अफलातून फेकलं, 2 मोहर टिपले, दोन्ही सलामीरांना परतवलं, 4 धावा. इथे पंकज गोलंदाजी करतोय. खराब चेंडू, अकोर टप्प्याचा चेंडू, दिशा भरकटला होता. फलंदाज ने ओळखलं, सुदेश साळुंकेची ओळख आहे, ती ओळख पटवून दिली आणि अगदी डीप स्क्वेअरच्या पंचांच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावलं 6 धावांसाठी. जमीनदारांचा राजा कोळी माझा बांधव, तर कोळी बांधवांचं हे गीत इथे पाहतोय. आणखीन एक चांगला फटका, डीप तळप्याच्या दिशेने चेंडू गेलाय गली आणि तड स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडला आणि इथे आलाय आणखीन एक चौकार. तर नक्कीच सर्वांचे लाडके आदर्श खेळाडू विनोददादा म्हणजे भाऊ यांचंही आगमन झालं आहे. EVP संघा कित्येक वर्ष त्यानं आपल्या परीनं सांभाळला. आजही ताकदीनं खेळ करताना पाहतोय ते विनोददादा यांचं मात्र मंचावर आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. दरम्यान मात्र हा चांगला चेंडू आला. 1 षटकार 1 चौकार खाल्यानंतर मात्र हा चांगला चेंडू होता सुदेशसाठी. सुदेशनं खेळून काढला. चेंडू अगदी क्रीजच्या अवतीभोवती धावत राहिला, पळत राहिला. या दरम्यान मात्र धावत पळत 1 धाव घेतली, परंतु एका धाब्यानं धावफलक जाऊन ठेपलं. तब्बल 2/17 15.20 ची सरासरी 17 धावा. आणि हा मात्र येतोय आणखीन एक चौकार, डीप बॅकवर्डच्या दिशेतून आलेला हा चौकार आणि धावफलकावर धावा लागल्या. तब्बल 21 गणित राहिलंय. 18 चेंडू आणि 55 धावा. डीजे भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार पार, भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार.
नाहीच ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो. सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो. धन्यवाद डीजे. तर अफजल खानाचा वध नक्कीच या संगीतातून आपण ऐकलाय. अफजल खान 40,000 सैन्यासहित आला होता, परंतु रणनीती पहा, सावधगिरी काय होती की ज्या वेळेला अंतिम टप्प्यामध्ये अफजल खानाचा वध झाला त्या अवतीभोवती फक्त 4 लोक होती. दिस इज द प्लॅनिंग. पुन्हा एकदा बहारदार गोलंदाजी करताना ज्याप्रमाणे पहिलं षटक मनीष कडून फेकलं 4 धावांचं, 2 मोहरे टिपले, इथेही अगदी तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा करताना वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर मनीष कडू, मॅन फ्रॉम निलेश इलेवन जावले, तर स्ट्राईकवर सुदेश सालुंके. त्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे चांगले फटकेबाजी करण्याची. फॉलोवर टाकला टप्पा, चेंडू हवेत आहे, चेंडू नक्कीच बाउन्स जाणार, 1 बाउन्स, हा मात्र चौकार. धन्यवाद डीजे. डीप एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून शतक एक सर्व्हिस मात्र का थांबला हा प्रश्न उपस्थित केला जाईल, कारण टप्पा पडल्यानंतर तो थांबणार नव्हता. चेंडू झेलसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. आम्हाला सांगणं सोपं आहे, प्रयत्न त्याचे आहेत, त्याच्यामुळे तो मात्र गेला चौकार. काय सुरेख बोट आकाशाकडे जात आहे. हेमंत कोळी सरांचा इशारा येतोय. आणखीन एक मोठी विकेट. सुदेश सालुंके मात्र परततोय तंबूच्या आश्रयाला. ज्याने गाजविला 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 रायगड जिल्हा. ज्याने गाजविला 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 रायगड जिल्हा. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला. नक्कीच मित्रांनो, आपले किल्ले ही आपली जायदाद आहे, ही आपली संपत्ती आहे. ज्याप्रमाणे पंढरीची वारी तुम्ही करता त्याप्रमाणे किल्ल्यांनाही एकदा वारी म्हणून भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही धनदौलत जमवून ठेवली आहे. त्या अफाट कष्टांना आपण न्याय देण्यासाठी आपल्या राजानं जे काही उभं केलं आहे दौलत, त्या दौलतीला एकतरी भेट द्या. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर हे विसरून जावं लागेल. ऋषी नाईक बाद झालाय. ऋषी नाईक आज खेळायला आलाच नव्हता असंच समजून आता मात्र फटकेबाजी करावी लागेल, तरच या मॅचमध्ये घुसता येऊ शकतो. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जावळे टीमनं 18 बॉलमध्ये 54 धावा केल्या होत्या. त्याच 18 बॉलमध्ये 55 आता मात्र उर्वरित करायच्या होत्या. मॅचमध्ये पुन्हा संघर्ष करावा लागेल, जिद्दीनं पेटून उठावं लागेल आणि हे करता येऊ शकतो आपल्याला. या भावनेनं मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. द विकेट गोलंदाज तयार. याचा बॉल सोडून दिलाय. पाईटलाईनच्या बाहेरून अंपायरचा डिसिजन येतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात मात्र मिळणारी ही एकेरी धाव. प्रसाद घरचं अर्धशतक या मॅचमध्ये फार निर्णायक ठरलं. त्याचे सोडलेले 2 झेल आणि त्यामुळेच उभारलेली ही मोठी धावसंख्या जर जावळे संघ करू शकतो तर मग आपल्यामध्ये सुद्धा ती हिंमत असली पाहिजे. शेवटपर्यंत लढायचं आणि या लढाऊ बाण्यानं मात्र हा खेळ पुढे न्यावा लागेल. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, झेल मात्र सुटलाय त्या ठिकाणी. शॉट फाईनलीला क्षेत्ररक्षक होता. सोपा झेल त्या ठिकाणी या पडतोय खाली आणि या जीवनदान मात्र मिळतंय ते फलंदाज. तर नक्की जीवनदान मात्र मिळत आहेत, परंतु मोठे फटके अजूनही अनिवार्य आहे, कारण गणित बदललं गेलंय. गणित आहे 13 चेंडू आणि 43 धावा. असं नाही दीपक सर की आव्हानाचा पाठलाग झाला नाही, अनेक ठिकाणी या आव्हानांचा पाठलाग झाला आहे. गणेश बाविस्के सर यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पंतांची भूमिका अगदी चोख बजावताना त्यांना मी पाहिलंय. हा मात्र येतोय आणखीन एक मोठा फटका. येणार का? फटका फसलाय आणि ट्रॅपमध्ये अडकलाय हा फलंदाज. रिव्हर्सचा प्रयत्न झाला. समीर नाईक ज्यासाठी ओळखला जातो तो रिव्हर्सचा फटका फसला आणि आणखीन एक फलंदाज बाद.
42 धावा, 12 चेंडू आणि 43 धावा, 12 चेंडू 43 धावा. समीर नाईकचं रिव्हर्स केलं, थोडंसं अंगलट आलं. एक चांगला फलंदाज जरूर आहे, अनेक मैदानं त्यानं चांगली फलंदाजीने मंत्रमुग्ध केलेत. त्याचे रिव्हर्सचे फटकेही चांगले कनेक्ट होत आहेत, परंतु आज मात्र ते कनेक्ट झाला नाही आणि फलंदाज परतला. खास करून सुरुवातच खराब झाली होती, कारण दोनही आघाडीचे फलंदाज ज्या फलंदाजांकडून जास्त मोठी अपेक्षा होती, मग ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर असतील, नेहमीच पाहायला गेलं तर अगदी विकेटच्या मागे खेळण्यासाठी ते ओळखले जातात, परंतु आज समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला आणि विकेट आपली फेकली होती. त्यानंतर ऋषी नाईकसुद्धा लगेच परतला. हे 2 चटके होते, हे सहन करता आले नाही आहेत आणि त्याचमुळे थोडंसा इथं बॅकफुटवर ढकलला जातोय तो ओढापूर वहाळ संघ. 43 धावा करायच्या 2 ओव्हर्समध्ये फार मोठी मजल मारावी लागेल. निलेश 11 जावळे संघ, चेतनजी घरत जावळे सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जर्मन क्रिकेट क्लब जावळे, त्याचप्रमाणे कैलासवासी निलेश 11 क्रिकेट क्लब जावळे आयोजित 1 जानेवारीला दिनेश पाटील त्यांच्याकडून फार मोठी सत्यनारायणाची पूजा आयोजित केले. सगळे क्रीडा रसिक, खेळाडू, सगळे अंपायर, समालोचक यांना आमंत्रण आहे आणि जाहीर आमंत्रण. कॅप्टन आमचे प्रमोदजी कडू असतील, ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे प्रसादजी घरत असतील, यांच्याकडून हे आग्रहाचं निमंत्रण आहे सगळ्या क्रीडा रसिकांना. आणि चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेमधून मात्र नवीन वर्षाच्या धर्तीवर सगळ्यांना एकत्रित आणण्याचं जे काम केले, सगळे स्पर्धांचे आयोजक असतील आणि बऱ्याच जणांना निमंत्रणं आलेली आहेत, त्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. कारण क्रिकेटच्या माध्यमातून मात्र एक चांगला आदर्श त्यांचा नवीन वर्षाच्या निमित्तानं अगदी संकल्प केला जातोय सत्यनारायणाची पूजा घालून. नक्कीच दीपक सर, कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आपण पाहतो की ज्यावेळेला टीम्स मिटिंग घेतली जातात, अनेक टीम्स मेंबर्सना बोललं जातात, त्यावेळेला मटणाच्या पार्ट्या होतात, परंतु सत्यनारायणची महापूजा हा पहिल्यांदा प्रयोग आहे. अतिशय सुरेख आणि दाद द्यावी एवढा सुंदर उपक्रम राबवला जातो आहे. त्यामुळे सर्व क्रीडा रसिकांना मी विनंती करेन की या सत्यनारायणच्या महापूजेला आपण सर्वांनी भेट द्या. एक चांगला उपक्रम राबवला जातो आहे, त्यांचंही कौतुक. आणि इथे मात्र फलंदाज आणखीन एक बाद होतोय. नोकरी धंद्याला आयलेन ये सुकर ना मुंबई रायसी आमची बोलताना ये उपर नोकरी धंद्याला आयलेन ये सुकर. मुंबई आमची ऐसं बोलताना ये उपर. नाही दादागिरी चालणार कोणाची, नाही दादागिरी चालणार कोणाची. इथं मुंबई है आग्र्या कोल्यांची. तर इथे मात्र पाहतोय आपण गणित बदललं गेलंय. 10 चेंडू आणि 42 धावा, 10 चेंडू 42 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सर्वेश कडू. हा मात्र लोअर फुल टच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला आहे. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. हा सामना खूप दूरवर चालला आहे. आता मात्र वोडाफोन वहाळच्या आवाक्याच्या बाहेर हा सामना चालला आहे, कारण सुरुवात दीपक सर तुम्ही म्हणालात की ही सुरुवातच खराब झाली. अपेक्षा होती प्रदीप मुंबईकरकडून, भल्या मोठ्या अपेक्षा होत्या नेहमीप्रमाणे ज्या असतात त्या ऋषी नाईककडून, परंतु 2 फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर समीर नाईकसुद्धा फार काळ तग धरू शकला नाही. संदेश सालुंकेनं चांगला प्रतिकार जरूर केला, सुदेश सालुंकेनं, परंतु या सुदेश सालुंकेला जोड मात्र कोणाचे लाभले नाही. त्याच्यामुळेच हा सामना आतापर्यंत कठीण परिस्थितीमध्ये आला आहे. स्ट्राईकर फलंदाज आहे विकी घरात सर्वेश. हा मात्र कदाचित राहुलच्या हातून हा झेल पडतोय, परंतु इथे मात्र एक निर्धाव चेंडू सांगता होतो. हा सामना एकतर्फी चालला आहे. मोरिया पळसपे संघात संघ नाईक आपण रेडी राहायचं आहे. मोरिया पळसपे 8 चेंडू 41 धावा. अजूनही मोठे फटके आले तर सामना अजूनही संपला नाही, पण ते मोठे फटके येत नाहीत. गोलंदाजी मात्र ताकदीची होती आहे. ज्याप्रमाणे एक हाती किल्ला प्रसाद घरातून लढवला, काय अफलातून कामगिरी केली. 5 चौकार, 4 षटकार आणि 16 चेंडूमध्ये तब्बल 52 धावा. अतिशय सुरेख आणि अप्रतिम खेळ. नशिबाची साथ जरूर लाभली. झेल सुटला तो झेल अदिल भगतनं सोडला आणि अदिल भगत सुटलेला झेल मात्र नंतर त्रासदायक ठरला. मोठा फटका कणवड केलाय. हा दिवा अजून विजला नाहीये, प्रकाशमान आहे दाखवणारा हा फटका होता. हा फटका लगावलाय पियुष पारिंगेनं आणि अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारानं गणित बदलली जातील.
गणित अजून शिल्लक आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा आहेत 34. काम लावण्यास मला बोलून बघतोय मी साहेबाला लाईनीत घेतल का चला मोरया 11 पळसपे संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण अगोदरच येऊन राहा. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघानं आज विक्रम केलाय. 106 धावा ठोकल्या धावण्याच्या मैदानावर. नाबाद 106 5 ओव्हर्समध्ये दोनही सलामीवीराने अर्धशतकं ठोकलेत. तकदीर पाटील आणि संदेश गोंधळी. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघानं माहुलगाव संघाच्या विरोधामध्ये ही कामगिरी केली. यंदाच्या हंगामामध्ये कदाचित ही सर्वोच्च धावसंख्या असेल. 5 ओव्हर्समध्ये 106. नक्कीच अफलातून कामगिरी. आणि जीवदानी बामणडोंगरी संघ तेजस्वी मात्र यांच्या अध्यक्षतेखाली मात्र अफलातून कामगिरी करतो यंदा. आणखीन एक फलंदाज बाद आणि हा सामना आता मात्र आबाक्याच्या बाहेर. कारण शक्य होतं शिंदे सर, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. कधीतरी हे चमत्कार होतानाही पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग झाला होता. अगदी आम्ही ऑन माईक असताना 6 चेंडूमध्ये 37 धावा. करण मडवीनं काय अफलातून खेळ केला होता. 6 चेंडूमध्ये 49 धावा कशा बनू शकतात त्या प्रथमेश कोळीनं बनवल्या होत्या. गणेशपुरीच्या कुंडेवालच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 49 धावा देणार गोलंदाजी आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे 6 चेंडूमध्ये 43 धावा किंजलच्या मैदानावरती दीपू माळीनं केल्या होत्या. पाठलाग केला धावांचा. म्हणजेच गोलंदाज जर चुकी काही करत नाही तर धावा बनत नाही, परंतु गोलंदाजाने केलेल्या चुकाच त्या धावा देत आहेत आणि मग असे रेकॉर्ड्स बनतात. ते रेकॉर्ड्स बनले जात आहेत. पण रेकॉर्ड्स बनण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, प्रामाणिकपणे खेळावं लागतं. तो खेळ इथं मात्र केला आहे. तो म्हणजेच निलेश 11 जावळे संघानं अफलातून फलंदाजी केली आणि फलंदाजीच्या माध्यमातून मात्र मग गोलंदाजावर प्रेशर कमी क्रिएट झालं. ऋषी स्वस्तात परतल्यानंतर मात्र कमबॅक सरळ मिळालं जावळे संघाला. सुरेख गोलंदाजीच्या मार्कवर साहिल नाईक दर्जेदार गोलंदाजी करतोय. तर स्ट्राईकवर फलंदाज खेळतोय पियुष पारिंगे. 3 चेंडू 34 धावा. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज या सामन्यामध्ये उरली आहे. ही धाव मात्र फक्त येणार 1. यानंतर लगेचच या मॅचमधला विजेता संघ जवळपास निलेश 11 जावळे संघानं विजय फक्त सिक्का मुहूर्त करायचा आहे. आणि एका बाजूला मोरया 11 पळसपे संघ. मोठा फटका. आता मात्र विजणारा दिवा मोठा होऊन विजतो. तो प्रकाश थोड्यापुरता असतो. तो थोड्यापुरता प्रकाश देण्याचा प्रयत्न केला आहे या फलंदाज हर्षद पारिंगेनं. परंतु सामन्याला आपल्या संघाला विजेत्यावर आरूढ करण्यासाठी काही धावा नक्कीच कमी पडल्या. 1 चेंडू भलं मोठं आव्हान 27 धावा. दांडीगोल. षटकार चढल्यानंतर मात्र लगेचच त्रिफलाचित केला आणि फलंदाज झाला बाद. सामना अगदी सहज खिशात घालतोय निलेश 11 जावळे संघ. निलेश 11 जावळे संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि त्याचबरोबर वोडाफोन वाळ संघाचं सहकार्य, जे अपेक्षित सहकार्य लाभलं त्या सहकार्याबद्दल सर्वांचं म्हणजे वोडाफोन वाळ संघाच्या सर्व खेळाडूंचं आणि ऋषी नाईकचं मनपूर्वक आभार. तर प्रदीप मुंबईकर आपण यायचं आहे. आपला सन्मान या स्टेजवर केला जाईल. लाईनअप करा आणि सेकंड करा प्लीज. आपण लाईनअप करा सर्वांनी, सेकंड करा. आणि प्रदीप मुंबईकर आपण स्टेजवर या.